आई सांगून नाही माझं लय अवस्था वाईट आहे. आता बोलू नये, आमच्या गावकडे सगळे पोरं आहे इथं. पोरायला सध्या माहिती आहे माझं लग्न झालेलं, तुम्हाला ते कळत नाही जास्त, पण झालं झालं तर माहिती आहे ना. का आता पाहत काय आमचं लग्न जमायचा टाइम, आणि नेमकं मला असं कळलं की इथली मुलगी तुला मिळणार आहे, आणि कीर्तन रात्रीचं संध्याकाळी. तिथे सिस्टीमवाल्याला मी सांगितलं काही करा, मला त्याचा नंबर द्या. मी सिस्टीमवाल्याला फोन केला, म्हणलं तुला 1000 रुपये घे, पण 5-6 फोकस लाव. त्यानं 10 फोकस लावले हो. सगळे फोकसच पडून फोकस, मागून फोकस, नुसते फोकस. मी असा चमकायचो कीर्तनात, आणि ते फोकसमुळे बरं दिसलो जरा. आज कमी आहेत फोकस थोडे. आणि नेमकं लग्नामध्ये म्हणजे जमवायचं जजमेंट होतं, ते कीर्तन झाल्या होतं. ते कीर्तनात मी चमकल्यामुळं सासूबाई म्हणली बरं दिसतंय, देऊन टाकू. लग्न जमलं महाराज रात्रीचं. दुसऱ्या दिवशी काल्याच कीर्तन लग्न सोबतच. ती सकाळी हळद लागल्यामुळं कळलंच नाही कोणाला. हळदीमुळं मी बरा दिसलो. आणि 2-3 महिन्यात धोंड्याचा महिना आला, आणि जेवाय जायची पाळी आली. म्हातारी माझ्याकडे पाच रडायची हो मोठे ना. म्हणलं मामी काय तुम्ही पॉझिटिव्ह निघला का काय, तुमच्या घरी कोणी मेलं का काय. ती म्हातारी म्हणली आमच्या घरी कोणी नाही मेलं, तुला पाहून रडते. आणि ते टंगा राहत आमच्याकडे महिना राहते. आणि आता म्हणते थोरला जावाय देव आहे, पहिलं भूकंपात गेलती का तू.